क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी ही निवडणूक आमची आहे म्हणून ही लोक बाहेर पडलेली आहेत आणि या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 7 या पनवेल महानगरपालिकेचा सर्वांचं लक्ष इथं आहे। कारण या ठिकाणी काही भारतीय जनता पक्षाचे प्रतिष्ठित लोक ही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळं त्यांनाही प्रतिष्ठित त्यांच्या तोडीला तोड आम्ही उमेदवार दिलेला आहे। आम्ही सुदाम गोकुल पाटील हे गोकुलशेठ पाटील संबंध तालुक्याला जिल्ह्याला माहिती आहे। ते काँग्रेसचे नेते होते, काँग्रेसमध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि एकनिष्ठ राहिलेले आहेत। तर त्यांचे चिरंजीव शिक्षित उच्च शिक्षित सुदाम गोकुल पाटील आहेत। त्याच्यानंतर विद्याताई मंगल गायकवाड ही माझी बहीण आहे। हे संबंध रायगड ठाणा महाराष्ट्राला माहिती आहे आणि ती स्वतः शिक्षण सभापती इथे राहिलेली आहे। माझी पत्नी जिल्हा परिषदला अध्यक्षा म्हणून राहिलेली आहेत। मी इथे उपमहापौर म्हणून काम केलेलं आहे। त्याच्यानंतर विना आत्माराम पाटील, म्हणजे आत्माराम पाटील इथल्या कळंबोलीचे उत्कृष्ट समाज सुधारक त्यांचं नाव आहे। त्यांची पत्नी देखील जिल्हा परिषदला सदस्य म्हणून निवडून आलेली आहे। त्यांची मुलगी जी विना आहे उमेदवार, त्या स्वतः वकील आहेत आणि शैक्षणिक संस्था चालवतात। प्रदीप ठाकूर हे केसीनाथ ठाकूर यांचे चिरंजीव आहेत। वारकरी संप्रदाय तो वसा जपणारे त्यांचं कुटुंब आहे। त्यामुळं आणि तेही ग्रॅज्युएट आहेत। म्हणून मी ते 4 उमेदवार आमचे आहेत, ते उच्च शिक्षित 4 उमेदवार दिलेले आहेत आणि हे 4ही उमेदवार यांना पार्श्वभूमी आहे मी जे सांगितले अशा प्रमाणे। प्रभाग 7 मध्ये जो विशेषतः पाण्याचा प्रश्न आहे, एअर पोल्युशनवर खरं म्हणजे लोकांनी बोललं पाहिजे। एअर पोल्युशनचा विषय आहे, तो विषय घेऊन आम्ही ट्रॅफिकचा विषय आहे। ट्रॅफिक आपण पाहिलं जर तुम्हाला येताना या रस्त्याने आलात तर 1-1, 2-2 तास आपल्याला इथं सिग्नल क्रॉस करावा लागतो। ट्रॅफिकचा विषय आहे आणि वसाहतीमध्ये ज्या पद्धतीने सिडकोने किंवा महानगरपालिकेने ट्रॅफिकचे विजन असला पाहिजे अशा प्रकारची कुठली तरतूद केलेली नाही। रस्त्यांचा प्रश्न आहेत, आता 2 वर्ष झाले रस्त्यांची कामं सुरू केली आणि तेच खोदले, त्याच्यावरच लेअर टाकले, म्हणजे कामामध्ये भ्रष्टाचार आहे। तुम्ही जर पनवेल महानगरपालिकेचे बस धाबे जर बघितले असे त्याचे हे बांधलेले आहेत, तर त्याची एकाची किंमत मागाशी एका पत्रकाराने सांगितलं 2 लाख रुपये आहे, पण मी 8 लाख पकडली। 28 लाख रुपये त्याची किंमत त्यांनी लावलेली आहे। महानगरपालिकेची इमारत आज 8 ते 10 वर्ष प्रलंबितच आहे। तिच्यावरती किती खर्च केला, किती झाला ते लोकांना माहिती नाही। आपल्याला पाण्याचा जो प्रश्न आहे, गणेश नाईक दादांकडे आपल्याला 10 MLD 20 MLD ची भीक मागावं लागते। पनवेल नगरपालिकेला 150 वर्षापूर्वीचा एकच आपला डॅम आहे। त्यामुळे आम्ही नवीन डॅम घेऊ शकलो नाही, आम्ही अपयशी आहोत। परंतु नैनाच्या माध्यमातून, सिडकोच्या माध्यमातून इथं लोंढे वाढत चाललेले आहेत। इथं सिमेंटची जंगल झाली, त्यामुळे इथली लोक हार्ट अटॅकने लवकर मरतील। अरे गरमीची एवढी व्हायला लागल्यानंतर माणसं करणार काय? त्यामुळे त्यांना मोकळी हवा नाही। मी कालही पत्रकारांच्या सांगितलं की पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये किती गायी म्हशी, किती शेळ्या मेंढ्या आहेत मला सांगा। गाव म्हणून राहिलं का गाव? तर नाही। ते नैसर्गिक रित्या ज्या नैसर्गिक जे वाढ होणार आहे, त्याला आपल्याला नैसर्गिक जगण्यासाठी आवश्यकता आहे। तर अशा प्रकारचे कुठलं गीत आता तर आपण पाहिलं ते एअर पोल्युशन मुळे पक्षी सकाळी आपण उठलो तर कावळा किंवा त्या साळुंक्या त्या काव करायच्या चिमण्या, तर आता दिसतात का आपल्याला दारावर? तर नाही। जर ही का दिसत नाही तर प्रदूषण मुक्त झाल्याशिवाय आपण याच्या पुढे दिसणार नाही। त्यामुळं आपण दिसायला पाहिजे असेल तर पोल्युशनवरती आपण काम केलं पाहिजे। मी तळोजा CETPला मॅनेजिंग डायरेक्टर होतो। मी त्यावेळेस कसाडी नदीमध्ये 70% पाणी
हा ट्रीटमेंट होऊन कसं येईल हा प्रयत्न केला. आता जैसे ते पाणी तसं सोडतात. माझी तर म्हणणं पत्रकारांनी या सगळ्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित केला पाहिजे. कारण पत्रकार हा पुढारी किती बोंबलला ते पत्रकारने एकदा लिहिलं किंवा दाखवलं तर ते सारं जग पाहतं. आणि पत्रकारांनी त्याच्यात पनवेलमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. पण पत्रकारांनी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे अशी माझी प्रामुख्याने विनंती आहे. हे बघा, मी आता पनवेलला किंवा पनवेल महापालिकेमध्ये प्रसूतीगृह सगळ्यात मोठी बाब आहे. गोर गरीब जनता या कलंबुलीत राहतात, माथाडी वर्ग या कलंबुलीत राहतात. इथशी उत्तर भारतीय जास्त प्रमाणाची गरीब आहेत, ती त्यांची संख्या इथं जास्त प्रमाणात आहे. माझे माथाडी बांधवांची संख्या जास्त प्रमाणात आहे. तर या लोकांना प्रसूतीगृह जे आहे ते सुसज्ज नाही. महापालिकेने एक शाळा त्याला स्टेटस असायला पाहिजे अशी एक शाळा महापालिका बांधू शकली नाही. त्याचमुळे प्रायव्हेट शिक्षण लोकांना घ्यावं लागतं. खरं तर गोरगरिबाच्या मुलांनी जायचं ही परिस्थिती शैक्षणिक दैन्य अवस्था आहे. त्यामुळं आम्ही या सत्तेत आल्यानंतर आणि 100% येतो. पहिला प्रसूतीगृहाचा मुद्दा आहे, ठिकठिकाणी झाल्या पाहिजेत. त्यानंतर शैक्षणिक मुद्दा आहे, तो सर्वात महत्वाचा आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की आपण त्या यांना तो स्टेडियम दिला, काय त्यांचं नाव, दिलीप वेंगसरकरला. पनवेलला स्टेडियम आपण कोणाला दिला? दिलीप वेंगसरकरला. तेव्हा मी सांगितलं होतं, तेव्हाही महासभेत, की ते स्टेडियम कर्नाला स्पोर्टला द्या, नाहीतर रामशेठ ठाकूर सामाजिक संस्था ज्या आहेत त्यांना द्या, म्हणजे लोकल माणसाला द्या. पण यांना लोकल माणसाला ते काय द्यायचं नव्हतं. त्यांना तुम्ही ठेवा ना, त्यांना प्रशिक्षक म्हणून ठेवा आणि संस्था आपण चालवा. आता मला सांगा, गरीबाचा मुलगा तिथे कसा जाणार आहे सांगा? मी नगरसेवक झालो, मी दादागिरी करेल, मग माझा मुलगा जाईल किंवा माझा नातू जाईल, पण इतरांचे कसे जातील? त्यांना खेळायचं आहे. म्हणजे या ज्या जर तिथशी स्थानिक लोकांच्या हातात जर ते असतं तर त्या अकॅडमीमध्ये जाऊ नये, बा माझ्या मुलाला घे, मी रोडपालीचा आहे, कळंबोलीचा आहे किंवा खारघरचा आहे किंवा पनवेल मधला आहे, तर तो त्यांनी विचार केला असता. वेंगसरकर तुमचा विचार करणार नाही, कारण तो त्याचं बाजारीकरण करतोय. त्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो की माझी पत्रकारांना हात जोडून विनंती आहे, आपण नवी मुंबईचा रेट बघायचं. गणेश नाईक साहेब तिथं आहेत, तिथेही भाजपची सत्ता आहे. बरोबर आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये तिथं रवींद्र चव्हाण आमदार आहेत, तिथेही भाजपची सत्ता आहे. तिथले रेट आणि पनवेलचे रेट याच्यामध्ये डिफरन्स तुम्ही, माझं म्हणणं आहे की तुम्ही त्याच्यावर जास्त भार द्या. आता इथं मालमत्ता कर जो आहे दादा, मालमत्ता कर म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स बघा, पुन्हा एकदा सांगतो, आणि प्रॉपर्टी कार्ड या दोन बाजू आहेत. प्रॉपर्टी कार्ड त्याच्यावर कोणच बोलणं तयार नाही, ना सत्ताधारी ना विरोधक. प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय आहे की यापूर्वी आपल्याला सिडकोने जी घर वसाहतीतली घरं आहेत ती 90 वर्षाची करारावर दिली. आता त्यांनी 60 केलं, याच्यानंतर 30 करतील. बरोबर आहे. पण त्याचे मालक तुम्ही नाही, मालक सिडको आहे. तसं इथं आहे, त्याच्यावर कोणी पनवेलकर बोललेलं नाही, फक्त मी सुरुवात केलेली आहे. तर त्यांना माहितीच नाही, बोलतील तरी काय. प्रॉपर्टी कार्ड असं आहे की तुम्ही त्या घराचे मालक, हा घर आहे त्याचे तुम्ही मालक आहे. टॅक्स भरले म्हणून मालक झालेले नाहीत, ही गैरसमजूत लोकांनी काढून घ्या. त्या दिवशी याच्यासाठी सन्माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी पनवेल महानगरपालिकेला अशा सूचना दिल्या होत्या, पण पनवेल महानगरपालिकेने त्या सूचना त्यांच्या स्वीकारल्याच नाही. त्यांच्यावरती 200 कोटी खर्च केले. त्याचे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत ते बघा. पनवेल महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत ते बघा. तर मालमत्ता कर आणि तुमचा प्रॉपर्टी कार्ड, मालकी हक्क पत्र हे देणं गरजेचं आहे. तर तुम्हाला तुमच्या घराची किंमत वाढेल. मी त्यावेळी म्हटलं, महापालिका आली की घराची किंमत वाढते. घराची किंमत वाढते तर तुम्हाला टॅक्स वाढतो. आमच्या घराच्या किंमती वाढल्या नाही. आज माझ्या KL1 असेल, KL2 असेल, KL4 असेल किंवा इथं B टाईप असेल, A टाईप असेल, C टाईप असेल, ही जी लोक राहतात
त्यांना 15,000, 20,000, 2 लाख रुपये टॅक्स आला. टॅक्स भरायचा का परत त्यांनी आमच्या माणसांनी गावाला जायचं? ही वेळ म्हणजे आली ना. मगाशी म्हटल्याप्रमाणे जशी पक्षी प्राणी पळाले तशी माणसं पळून जातील गाठोडं घेऊन. आपलं काय करणार? तर ही परिस्थिती महापालिकेने केलेली आहे. महापालिकेचा जो अनागोंदी कारभार आपण म्हणतो, महापालिकेमधल्या मी दररोज तुम्हाला 10 कामं देईल, दररोज 10 कामं की तिथं काय भ्रष्टाचार झालाय. आणि भ्रष्टाचार कोण करतो? आज पनवेल बोंबलते सेग्रिगेशन झाला पाहिजे, म्हणजे कचरा वर्गीकरण तो बाजूला ठेवणं, जातीचं वर्गीकरण आणलंय भाजपने. जातीमधलं वर्गीकरण पुढे आणलंय. आता एसटी मधल्या पोट जाती पुढे आणल्यात. आणि पनवेलचा कचरा वर्गीकरण आहे तो केला जात नाही. दर वर्षाला 4 कोटी रुपये आमचा लॉस होतो. तो कोण खातो? आमदारांना विचारा प्रश्न. पनवेलच्या आमदारांना विचारा 4 कोटी कोण घेतो? तुम्ही घेता, तुमचे पार्टनर घेतात, की तुमचे 4 कॉन्ट्रॅक्टर घेतात? हे प्रश्न ते पनवेलच्या आमदारांना विचारला पाहिजे, असा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून आमचे लोक विचारत नाही. आता तुमचे धाडसी पत्रकार आहेत ते 1-2 लोक विचारतात. जी परिस्थिती आहे, पत्रकार ही देशाचा आधारस्तंभ आहे. नुसता चौथा स्तंभ नाही तर आधारस्तंभ आहे. ज्या दिवशी पत्रकार बोलेल त्या दिवशी आम्हाला ऐकावंच लागेल. पत्रकारांनी किती लोकांच्या आमदार खासदारकी घालवले आहेत. पत्रकार नडला ना खूप खतरनाक लिहू शकतात. पण धाडसी पत्रकार आता दादा तुमच्यासारखे लोक कमी राहिलेत. त्याला खरंच धाडस करायला पाहिजेत. पण आमच्या काय तुम्हाला सांगतो की पत्रकार म्हणजे काय आहे. जसं मी नेहमी सांगत असतो की नमबुद्ध आहे हा जीवन जगण्याचा मार्ग आहे, असं पत्रकार ही नव्या दिशा देणारी एक नवीन मताचा अधिकार दिलेला आहे. तो तुमचा अधिकार छिनलं. आता 4 वार्डात जर 40,000 मतदान करण्याचा त्यांचा अधिकार गेला, त्या मतदारांनी ओरडलं पाहिजे. मतदार कुठे ओरडतोय? म्हणजे लोकशाही राहिलीच नाही ना. इथं हुकुमशाही आलेली आहे. तो लोकशाही मानतो आम्ही, म्हणतो लोकशाही बोंबलणारे लोकशाही कुठे बोंबलतात? ज्या दिवशी बिनविरोध कुठे झाला पाहिजे. अख्खी गाव म्हणजे ग्रामपंचायतचं गाव, इथं 15-20 म्हणजे 200-400-500 हजार मत असतात. 2100 मताची ग्रामपंचायत. त्या ठिकाणी गावकरी ठरवला तो बिनविरोध ठीक आहे. पण इतर तुम्ही 40-40 हजार मतदारांचा हक्क हिरावून घेतला मतदानाचा. मग हिला लोकशाही म्हणतात का? म्हणजे जे घाबरलेत भारतीय जनता पार्टीवाले आणि म्हणूनच इथं ते बिनविरोधच्या मागे लागल्यात. त्यांच्या पायाखालची वालू घसरलेली आहे. त्यांना माहिती उरण पॅटर्न ताजा आहे तो पनवेलला चालेल. कारण दिवा पाटलांचा मुद्दा घेऊनच लोक चालल्यात. हे जे उमेदवार आहेत त्यांनी प्रखरपणे, आता उमेदवारांना बोलता येत नाही कारण ते त्यांच्या बिजी आहेत त्यांच्या व्यस्त आहेत कामामध्ये. परंतु दिवा पाटलांचा नाव मोदीने काय सांगितलं, मैं उनको याद करता है. अरे बाबा याद तो सब दुनिया करते, नाव कुठे देता है? नाव देना चाहिए ना, याद तो सब करते. म्हणून दिबांचं नाव नाही, त्यामुळं कमळ या चिन्हाला मतदान होणार नाही. ही जनसामान्यांमध्ये वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे. बघा खरं तर हाच हे विनोदाचा फॅट जर दुसऱ्या राज्यात झाला असता तर यांना फिरू दिले नसते. पण या राज्यातली लोक किती आणि आपल्या प्रभागातली लोक किती शांत आहेत. तुमचा मतांचा हक्क अधिकार गेला हो. आमचं तर म्हणणं आहे की ह्याच्या पुढे निवडणुकाच घेऊ नका ना. राहू दे ना हिटलरशाही, जाऊ दे लोकशाहीला असेही तुम्ही मानत नाही. मी तर निवडणुका लावतात कशाला? लागल्यात नाही. आता कोण 8 वर्ष मलिंदा खाल्ला ना सगळ्या महापालिकेचा, पनवेलच्याच काय सगळ्या महापालिकेचा. मग त्याला जाब विचारणार कोण होता का? जे आता प्रशासकीय अधिकारी आहेत ते गेंडीच्या कातड्याचे आहेत. त्यांना बसवले असतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, त्यांना बसवतात माझा अधिकारी म्हणून. त्यामुळे त्यांना ती पॉवर ऑटोमॅटिक आलेली असते. अशा सगळ्या परिस्थितीला जाऊन आम्ही आता प्रभाग 7चा जो विडा उचललेला आहे, प्रभाग 7 मध्ये रोडपाली गाव हा 90% एकत्र आलेला आहे. कळंबुली प्रभाग 7 मधली 80 ते 90% लोक या महाविकास आघाडीला जोडलेली आहे. आता तुम्ही परवाची रॅली दादा 5,000 लोकांची रॅली अजून पनवेलमध्ये भाजप नाही काढू शकली. भाजप काय करणार? बिर्याणी 500 तेव्हा लोक येतील. आमच्याकडं
स्वतःहून लोक आल्यात. बदल पाहिजे, परिवर्तन पाहिजे त्यासाठी. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. 4 तारखेचे मुख्यमंत्री येतात ना, त्यामुळे आमची 3ची आघाडी होती, आम्ही 4,000 घेऊ. मुख्य भाजपच्या काही नतरस्थ लोकांनी इकडली मतं नेऊन तिकडे दुसऱ्या वार्डात टाकली. बरोबर आहे. दुबार मतदान झालेलं आहे. दुबार मतदानातील नावं आहे. त्यामुळे ते शोधाशोध करण्याची मोहीम. आणि त्यांनी काय केलं की बीजेपीच्या कॅन्डिडेटला 2 तारखेला याद्या दिल्या. इतर लोक सांगतात तुम्हाला 4 तारखेला घ्या, आता सांगतात 8 तारखेला घ्या. ईव्हीएम मशीन तर जो डेमो असतो, तो डेमो उमेदवाराला किमान 25 दिवस अगोदर द्यायचा असतो. ते देतात किती? 8 तारखेला देतील. 9, 10, 11, 12, 13 5 दिवसात 30,000 मतदारांपर्यंत ही लोक पोहोचू शकतात का? मला सांगा, अशी कोणती यंत्रणा आहे की ती पोहोचू शकते? 30,000 मतदार. पण शिवाय ते गाव नाहीत, ते 4 मजल्याचे, 2 मजल्याचे, 21 मजल्याचे, 22 मजले टावर आहेत. बरोबर आहे. मग प्रक्रिया काय, कशासाठी करायचं? आमचं तेच म्हणणं आहे. निवडणूक घेतात कशासाठी? या मुद्द्यांवर ज्याला बोलायचं आहे ते बोलत नाही. आणि जे बोललंच पाहिजे अशी माझी प्रामुख्याने भूमिका आहे. आणि आता नागरिक बोलतात, आता महिला बोलतात. आज भाजपच्या उमेदवारांना हाकलून लावले, पळवले. पाणी द्या ना, सोसायटीत द्या. आता दुपारी पाणी द्या आणि सोसायटीत द्या, अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे आता. आणि पत्रक वाटायला जात नाही. आम्ही डोर टू डोर जातो, ते पत्रक लहान मुलांना घेऊन फेकून देतात आणि पळतात. ही परिस्थिती आज जनतेने त्यांची केली आहे. भविष्यातले उमेदवार असू शकले असती आणि त्यांना पाडू शकले असते, म्हणून ते नाव कट केलं. माझ्या मुलाचं काही टाकलं नावड्यात. माझ्या एका मुलाचं समाधान, माझ्या लहान मुलाला नावड्यात. मतदारांनी महागाई विरोधात मतदान करणं गरजेचं आहे. वाढती महागाई. मतदारांनी लाडक्या बहिणीला 1500 दिले, नवऱ्याच्या कडून टॅक्स घेतलेला आहे, त्या टॅक्सचा मधून वसूल केल्यात. मतदारांना माझं आव्हान एवढंच आहे की पनवेल महानगरपालिकेचा भ्रष्टाचार थांबवायचा असेल, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन थांबवायचं असेल, तर मतदाराला बाहेर पडलं पाहिजे. कारण जेवढं टॅक्सच्या बाबतीत आपण बोलतोय, प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे, त्यासाठी लोकांनी बाहेर आलं पाहिजे. मतदारांना निरोगी राहायचं आहे, एअर पोल्युशन मुक्त झालं पाहिजे, म्हणून मतदारांनी बाहेर आलं पाहिजे. आणि मतदारांनी पनवेलच्या महापालिकेचा भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार, एक अधिकाऱ्याकडे 10 फ्लॅट, एक अधिकाऱ्याची सगळी, नंतर तो आपण निवडणुकीनंतर तो विषय घेऊ. त्यांचं आपल्याला काढतच आहे, कुणाच्या आयुक्ताकडे काय काय आहे हे सगळं तुम्हाला मी माहिती देतो. कारण ही माहिती तुम्ही आम्हाला छापून आम्हाला द्यायला पाहिजे होती, तर ही माहिती मी तुम्हाला देईल. कोणाच्या गावी किती एकच जागा वाढली ती पण माहिती मी देईल.